केतन अगरवाल यांचे वडील खंबीर तर विषय गंभीर. ज्या पद्धतीनं केतन अगरवाल यांचे वडील विशाल अगरवाल या केसमध्ये खंबीरपणे उभे आहेत. मित्रांनो, एक बाप म्हणून तुमचं कर्तव्य कसं असलं पाहिजे, जर तुमच्या मुलासोबत, तुमच्या मुलीसोबत अन्याय होत असेल, तर तुम्ही यांच्यासारखं वागलं पाहिजे. मित्रांनो, एकही शिवी दिली नाही, एकही वाईट बोलले नाहीत. अख्ख्या प्रेस कॉन्फरन्समध्ये, मीडिया कॉन्फरन्समध्ये एकही घाण शब्द न बोलता जी पण माहिती आहे, ज्या पण गोष्टी हे मीडिया विचारती आहे, त्यांना स्पष्टपणे उत्तर देणं, ना रडणं, ना कोसळणं, ना मनामध्ये मित्रांनो कुठल्याही प्रकारचं ठेवून घेणं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित पद्धतीने विशाल अगरवाल यांनी मीडियाला सांगितल्या, पोलिसांना सांगितल्या आणि या पोलिसांना सांगितल्यामुळेच मित्रांनो ह्या सगळ्या कड्या उघडत गेल्या आणि तिथे जाऊन मित्रांनो ह्या मुलाला कुठेतरी न्याय भेटणार आहे, असं या समाजातल्या लोकांना वाटू लागलं. ही समाजातली लोकं पण आहे ना मित्रांनो, हळहळली होती ज्यावेळेस ही बातमी ऐकली. एक निरागस पोरगं त्याची काहीही चुकी नव्हती. प्रेम केलं त्या मूर्ख मुलीवरती, डोळ्यावरती पट्टी बांधून त्यांनी तिच्यासाठी गाडी सजवून न्यायचा पार्ट्या आयोजन केलं होतं तिच्यासाठी. नाही तो खर्च त्या पोरीसाठी त्याने केला. मित्रांनो त्याचा एकच डिसिजन आयुष्यात चुकला. मोठा ग्रॅज्युएट होता तो बाहेरच्या परदेशातनं शिकून आलेला. एक त्याचा निर्णय चुकला तो म्हणजे पार्टनर चॉईस करायचा आणि यामध्ये त्याचं आयुष्य त्या निर्णयाने हिरकावून घेतलं. काय मेंटॅलिटी असेल त्या मुलीची 20 वर्षाची ती पोरगी अक्षरशः डार्क नेट यांसारख्या वेबसाईटवरती जाऊन मुलाची हत्या कशी करायची, काय करायचं या सगळ्या गोष्टी त्यांनी सर्च केल्या आणि त्यामधनं मित्रांनो तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी हिच्यासोबत प्लॅन बनवून ही सगळी घटना तिने घडवून आणली आणि यामध्येच मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे जर तुम्ही बघितलं, तर तिने हा सगळा सिनेरिओ जो आहे तो अपघात म्हणून डिक्लेअर करायचं होतं तिला. तो तिकडे कडेवरती गेला आणि डायरेक्टली पडला असं म्हणून डिक्लेअर करायचं होतं. परंतु मित्रांनो विशाल अगरवाल यांच्या सतर्कतेमुळं ज्या गोष्टीला मित्रांनो सगळे लोकं विसरून गेले असते, जरूर झालं असतं सगळं. त्या मुलाला कधी न्याय भेटला नसता. विचार करा, त्या मुलाला न्याय पण भेटणार, त्या मुलीला शिक्षा पण होणार, त्या मुलाला पण शिक्षा होणार, ज्या निरागस मुलाची यांनी हत्या केलेली आहे. विचार करा मित्रांनो, ते निरागस पोरगं काहीच चुकी नव्हती हो त्याची. ते मन मोकळ्यापणाने वागत होतं तिच्यासोबत. ही हरामखोर मुलगी त्याच्यासोबत भांडणं काय करायची, खोड्या काय काढायची, अक्षरशः परेशान करून सोडलं होतं त्या पोराला आणि शेवटीच जाऊन मित्रांनो, त्यासोबत तसं केलं. एकदा मारायचा प्लॅन झाला, तो तिथं वाचला, परंतु तिथं प्रेमाचं नाटक करून मित्रांनो, मीच तुला वाचवलेल म्हणून अशी एक सिनेरिओ बनवून त्यावेळेस त्या मुलीने परत एकदा त्या मुलाला जाळ्यात अडकवलं आणि आत्ता पण मित्रांनो तुम्ही विचार करा, या सगळ्या गोष्टी झाल्या आणि तरी देखील मित्रांनो ती सगळ्या गोष्टी लपवत होती. त्या फॅमिलीसोबत बॉन्ड बनवत होती अजून पण. त्या फॅमिलीला असं वाटून देत नव्हती, की काय झालंच नाहीये, हा अपघात आहे. परंतु महाराष्ट्र पोलीस मित्रांनो हे कुणालाही सोडत नाहीत. आपल्याला तर माहितीच आहे. विशाल अग्रवाल यांनी तो डाउट जो आहे तो त्या महाराष्ट्र पोलिसांसमोर मांडला आणि पोलिसांनी त्या अँगलने चौकशी केली. चौकशीमध्ये सगळ्या गोष्टी निष्पन्न झाल्या. त्या मुलीने अशा प्रकारे हत्या केलेली आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या कस्टडीमध्ये सामोऱ्या आल्यावरती सगळ्या समाजातल्या लोकांना हळहळ पण वाटलं, की बाबा रे, कुठल्या वृत्तीवरती आजकालची ही पिढी यायला लागलेली आहे. काय ह्यांचं मेंटॅलिटी झालेली आहे, किती खालच्या लेव्हलला हे चाललंय, की मित्रांनो अक्षरशः एखाद्या तरुण निरागस मुलाची हत्या करायला देखील स्वतःच्या प्रेमाला जिंकण्यासाठी हे अक्षरशः एवढा बनाव रस्ता ते विचार करा मित्रांनो, काय अवस्था असेल आपल्या या समाजामध्ये आणि कारणं काय देतीये, काय बोलतीये, काय चाललंय, हे पाहिल्यावरती तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की काय लेव्हलची ती मुलगी असू शकते. मित्रांनो, महत्त्वाची बाब म्हणजे या सगळ्या गोष्टी झाल्या. ह्या सगळ्या गोष्टी होतात त्या आत्ता देखील, परंतु ते व्यक्तिमत्व विशाल अग्रवाल ते खंबीरपणे उभे आहेत. बाप म्हणून त्यांच्या पोराला न्याय भेटावा अशी त्यांची अपेक्षा आहे आणि त्या न्यायासाठी त्यांनी अक्षरशः मुख्यमंत्र्यांपर्यंत गेले. उज्ज्वल निकम देखील या केसमध्ये येणार आहेत. सगळ्या गोष्टी मित्रांनो, वडील म्हणून कसं राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे, तुमच्या मुलासोबत आणि मुलीसोबत जर अन्याय झाला, तर तुम्ही कुठले पावलं उचलले पाहिजे, हे विशाल अग्रवाल या समाजाला शिकून गेले आणि त्या एकदम म्हणजे खरं बघितलं तर मेंटली ते स्टेबल राहून कुठल्याही धक्क्यात न राहता सगळ्याही गोष्टी त्या मित्रांनो त्यांनी सॉल्व्ह केल्या
आता ती केस जी आहे ती आता न्यायालयात चालू आहे. त्यांनी डाउट घेतला म्हणून ही केस रजिस्टर झाली. सगळी चौकशी झाली. सगळा दुसऱ्या अँगलने तपास करण्यात आला. ह्या आरोपींना अटक करण्यात आली. आता त्यांना शिक्षा व्हावी, न्यायालयीन व्यवस्थेनुसार शिक्षा व्हावी. आपल्या न्यायव्यवस्थेवरती त्यांना विश्वास आहे म्हणून ते न्यायव्यवस्थेनुसार जात आहेत आणि यामध्ये मित्रांनो त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे जाऊन पण भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये उज्ज्वल निकम यांना देखील अपॉइंट करण्यात आलेलं आहे, की या केससाठी आणि म्हणूनच सर्वसामान्य लोकांना देखील ती अपेक्षा आहे, की या मुलाच्या बाजूने निकाल कुठेतरी लागल. या मुलाला सपोर्ट त्या समाजाचा आहे, कारण या मुलासोबत वाईट झालेलं आहे. त्याची काहीही चुकी नव्हती. ते व्हिडिओ पाहिल्यावरती, त्या सगळ्या गोष्टी पाहिल्यावरती या समाजातली लोकं हळहळ करतात आहे अक्षरशः. स्वतःच्या घरातल्या एखाद्या मुलाला काहीतरी हानी झाली आहे, असं या समाजातल्या लोकांची भावना आहे. अख्खा समाज रडतोय त्या पोरासाठी. काय चुकी होती? हा प्रश्न देखील समाजातले लोकं विचारतात आहे. आणि नक्कीच मित्रांनो, अख्खा समाज ज्या व्यक्तीच्या पाठीमागे असतो, त्या समाजाला मित्रांनो तुम्ही विचार करा, अख्ख्या समाजातली लोकं, ह्या सगळ्या धर्माची, जातीची, सगळ्या पंथाची लोकं त्या पोराच्या पाठीमागे उभी आहेत. जेणेकरून पुढे जाऊन कुठल्या दुसऱ्या मुलासोबत अशा घटना घडू नयेत. मुलींना देखील मुलगी असो या मुलगा असो, कोणीही असो, या सगळ्यांना असा सबक शिकलाच पाहिजे. त्यासाठी मित्रांनो ही समाजातली लोकं एकत्र झालेत आणि प्रत्येक व्यक्ती जो आहे, तो या केतन अगरवालला सपोर्ट करतोय. त्याला न्याय भेटावं याच्यासाठी सपोर्ट करतोय. त्याच्या कुटुंबाला सपोर्ट करतोय. त्याच्या वडिलांच्या पाठीमागे ठामपणे आम्ही आणि ह्या समाजातले लोकं ही उभे आहेत आणि ज्या पद्धतीने ते ठामपणे उभे आहेत, त्यामुळे त्यांना देखील मित्रांनो एक सॅल्यूट आहे. कारण मित्रांनो खूप वाईट परिस्थिती असते ही, की स्वतःच्या घरातला एखादा मुलगा गेलाय आणि त्यांच्या आई-वडिलांवरती ही वेळ आलेली आहे. हे पचवणं खूप वाईट असतं आणि या सगळ्या प्रॉब्लेम्सला ते फेस करतात आहे. या समाजाला ते फेस करतात आहे. या मीडियाची उत्तरं, या सगळ्या गोष्टी ते फेस करतात आहे. न्यायालयीन लढाई ते लढतात आहे. खरंच मित्रांनो, विचार करा काय पर्सनॅलिटी असेल ती, की त्यांनी अक्षरशः या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या, सगळ्या गोष्टी पोलिसांमार्फत चौकशी करायला लावली. सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या पार पाडल्या आणि ते लढतात आहे. म्हणूनच तुमचा, आमचा, प्रत्येकाचा सपोर्ट या व्यक्तीला असला पाहिजे. नक्कीच मित्रांनो, जर तुमचा सपोर्ट असेल तर कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये आर-आय-पी, हॅशटॅग आर-आय-पी केतन अगरवाल हे लिहा. आपलं सपोर्ट या माध्यमातून आम्हाला भेटेल, केतनला भेटेल आणि केतनला कुठेतरी न्याय भेटावं म्हणून हॅशटॅग जस्टिस फॉर केतन ही देखील कमेंट द्या. नक्कीच मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.